नमस्कार मित्रांनो, जेलमध्ये रोज रात्री गुन्हेगार स्त्रियांना देशी तूप का दिलं जातं? ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. माझं नाव कविता आहे. मी मुंबईत एका जेलमध्ये महिला जेलर आहे. तिकडे रोज रात्री गुन्हेगार स्त्रियांना अंधारातील खोलीमध्ये गाईचं देशी तूप दिलं जातं. हा विषय खूप गंभीर आहे, अगदी परेशान करणारा आहे. एक रात्र खूप भीतीदायक होती, जेव्हा आमच्या घरामध्ये कोणीच नव्हतं आणि दरवाजाचा एकदम खटखट असा आवाज आला. घरातले सगळे बाहेर गेले होते एका लग्नासाठी, त्यामुळे घरी कोणीच नव्हतं. कविता एकटीच घरी होती. कविताचा ॲन्युअल कार्यक्रम होता म्हणून कविता एकटीच लग्नासाठी बाहेर गेली नव्हती. आईने नोकराणीला सांगितलं होतं की माझ्यासोबत 2-3 दिवस राहा. पण अचानक संध्याकाळ झाली आणि नोकराणीच्या मुलाला बरं वाटत नव्हतं. त्याची तब्येत खराब होती, त्यामुळे तिलाही जावं लागलं. म्हणून कविताने दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित बंद केल्या, म्हणजे तिला थोडासा आराम वाटला, बरं वाटलं. अचानक भीती वाटणार नाही आणि व्यवस्थित झोप येईल म्हणून तिने व्यवस्थित दरवाजे बंद करून घेतले. जेव्हा ती झोपी गेली, नंतर थोड्याच वेळात तिला दरवाजावर खटखट असा आवाज आला. तिची झोप मोडली आणि ती खूप घाबरली. झोपेतून उठली आणि विचार केला की एवढ्या रात्रीचं दरवाजावर कोण आहे? खटखट असा आवाज आला. रात्रीचं कोण आलं असेल? तेव्हा ती खूप घाबरली आणि बाहेर आली आणि बघितलं की कोण दरवाजा वाजवत आहे. कृपया दार उघडा, मला मदतीची गरज आहे, मी जखमी आहे, प्लीज दरवाजा उघडा, असा आवाज आला. तसं तर शहरामध्ये खूप वाईट परिस्थिती चालू होती. अचानक कुठे पण दंगे होत होते, त्यामुळे कविताला वाटलं की खरंच मदतीची गरज आहे. म्हणून तिने दरवाजा उघडण्याचा विचार केला. तेवढ्यात बाहेरून एक महिला ती म्हणाली, उघडा लवकर, माझा जीव धोक्यात आहे. त्या महिलेचा जीव धोक्यात होता. दरवाजा वाजवणारी एक महिला होती, त्यामुळे कविताला वाटलं की खरंच या स्त्रीची आपण मदत करायला पाहिजे. त्यामुळे कविताने विचार केला की आपण दरवाजा उघडूया. काय माहिती कोण स्त्री असेल, मी तिच्या मदतीला येईल, असं कविताला वाटलं. म्हणून तिने दरवाजा उघडला. तेव्हा ती बाहेर उभी होती. त्या स्त्रीने कविताला बघताच कविताच्या घरामध्ये एकटक बघू लागली. ती स्त्री जवळजवळ 30 वर्षांची असेल. खूप सुंदर तरुण अशी एक मुलगी होती. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की बिचारी खूप वाईट परिस्थितीतून सामना करून आली आहे. तिची हालत खूप गंभीर होती. त्या स्त्रीची हालत गंभीर असूनही तिची सुंदरता त्या गंभीर अवस्थेला कुठेतरी लपवून ठेवत होती. डोक्याच्या कपाळाच्या वरच्या बाजूला थोडंसं रक्त आलं होतं. खूप वाईट अवस्थेत ती जखमी देखील झाली होती. नंतर कविताला सायरनचा आवाज आला. तिने बघितलं की अचानक पोलिसाच्या गाडीचा सायरन वाजत आहे. कविताने खूप आश्चर्यचकित होऊन बघितलं. कविताला वाटले की तिच्याकडून काहीतरी चुकीचं काम झालं आहे. तिने काहीतरी चुकीचं काम केलं आहे असं तिला वाटलं की ही सुंदर स्त्री आहे, पण ही गुन्हेगार असू शकते आणि तिला पकडण्यासाठी पोलीस तिच्या मागे लागले आहेत. त्यामुळे ही मुलगी म्हणू लागली, मला कुठेतरी लपवून ठेवा, माझ्या पाठीमागे पोलीस लागले आहेत, कृपया माझी मदत करा. कविताला मात्र खूप पश्चाताप झाला की तिने एका गुन्हेगाराला तिच्या घरामध्ये जागा दिली होती. कविता वारंवार विचार करू लागली की मला हिला घरात घ्यायला नको होतं, मी उगीच हिला घरात घेतलं, एका गुन्हेगाराची मदत केली. जर पोलिसांना तसं काही संशय आला तर माझ्या घराचं दार उघडून येतील आणि कविताला वाटलं की तिच्याबरोबर कवितालाही जेलमध्ये घेऊन जातील. पोलिसाच्या गाडीचा आवाज म्हणजे सायरनचा आवाज थोडा जास्त येऊ लागला, जसं की गाडी जवळ आली आहे. कविताचं डोकं काम करणंच अगदी बंद झालं. तिला काय करावं सुचत नव्हतं. आत्ता काय करायचं? ती तिच्या घरामध्ये पळून जाऊन एका अडगळीच्या खोलीत जाऊन बसली. ती विचार करू लागली की आत्ता पोलीस येतील आणि दरवाजा उघडतील आणि माझ्या घराची छानबान करतील, तेव्हा मी काय करू? कविताला ती स्त्री म्हणाली, मला कुठेतरी लपायला जागा द्या, मी लपून बसते. तेव्हा कविताने घाबरत घाबरत त्या स्त्रीला पुन्हा प्रश्न केला, तू कोण आहेस आणि पोलीस तुझ्या पाठीमागे का लागले आहेत? तेव्हा
ती स्त्री म्हणाली, देवाची शपथ, मी काहीच खोटे बोलणार नाही. फक्त मला कुठेतरी लपवून ठेवा. मी सगळं तुम्हाला खरं सांगेल, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि मी तुम्हाला कोणतंच नुकसान देखील पोचवणार नाही. मी इथं फक्त माझ्या जीवाची रक्षा करण्यासाठी आले आहे. तेव्हा बाहेरून पोलिसांनी स्पीकरवर त्या स्त्रीचा शोध घेण्यासाठी आवाज द्यायला सुरू केला की एक खतरनाक महिला कैदी जेलमधून फरार झाली आहे. तिला घरात कोणीही जागा देऊ नका. जर तिला कोणी घरात जागा दिली तर पोलीस थोड्याच वेळात तुमच्या घराची तपासणी करण्यासाठी येत आहेत. लवकरात लवकर तिला बाहेर घेऊन या आणि आमच्या हातात द्या. हा आवाज ऐकून दोघीही जास्त घाबरल्या, खूप जास्त घाबरल्या. नंतर ती स्त्री कविताला म्हणू लागली की लवकरात लवकर मला कुठेतरी लपवून ठेवा, नाहीतर माझ्यासोबत तू देखील संकटात येशील. तिचं ऐकून कविताने तिला लपण्यासाठी जागा दाखवली. एक पाण्याची टाकी होती. त्या टाकीमध्ये तिला लपण्यासाठी सांगितलं. पाण्याच्या टाकीमध्ये पाणी होतं आणि ते पाणी खूप थंड होतं. तरीही कविताने तिला त्या थंड पाण्यामध्ये उडी मारायला सांगितली. त्याच पाण्यामध्ये लपून बसायला सांगितलं, कारण कविता देखील खूप घाबरली होती. तिचं डोकं अगदी काम करणं बंद झालं होतं. एवढ्या थंड पाण्यामध्ये लपण्यासाठी सांगत होते. कविताला वाटलं की ही स्त्री एवढ्या थंड पाण्यामध्ये बसणार नाही, झाकण लावून तर मुळीच बसणार नाही. कविता विचार करू लागली की ही स्त्री म्हणेल, एवढ्या थंड पाण्यामध्ये बसण्यापेक्षा मी पोलिसांकडे सरेंडर करते. परंतु काही वेळातच त्या स्त्रीने काहीही विचार न करता त्या टाकीमध्ये पाण्यात उडी घेतली. आतून झाकण देखील लावून घेतलं. 2 मिनिटांनी कविताच्या दरवाजाला पुन्हा आवाज आला, खटखट. दरवाजा उघडा. तेव्हा कविताच्या समोर एक महिला पोलीस आणि खूप सारे पुरुष पोलीस होते. कविताने दरवाजा उघडला. सर्वजण आतमध्ये येऊ लागले. कविता खूप घाबरून गेली होती. परंतु लोक आता कविताच्या घराची छाननी करणार होते. तेव्हा कविताला एक महिला पोलीस अधिकारी म्हणाली, तू कोणत्या मुलीला पाहिलं आहेस का? त्या मुलीला तू घरात जागा दिली आहे का? तेव्हा कविता म्हणाली, मी झोपेतून आत्ताच उठली आहे. मला काहीच माहिती नाही. कोणाबद्दल विचारत आहात तुम्ही? कोणाची तपासणी करत आहात? तुम्ही कोणाला शोधत आहात का? मला काहीच माहिती नाही. पोलिसांनी तरीही सगळीकडे शोधाशोध चालू केली. नंतर पोलीस टेरेसवर देखील गेले. आता मात्र कविताला भीती वाटू लागली. पाण्याच्या टाकीमध्ये ती स्त्री आहे, त्यामुळे पोलीस देखील छतावर पाण्याच्या टाकीकडेच गेले आहेत. त्यामुळे कविता खूप घाबरून गेली. कविता विचार करू लागली की पोलिसांना माहीत तर झालं नाही ना की पाण्याच्या टाकीमध्ये ती स्त्री आहे. कविता विचार करू लागली आणि खूप घाबरून देखील गेली होती. कविताला एवढा विश्वास होता की पोलिसांचं लक्ष पाण्याच्या टाकीकडे नाही जाणार किंवा पाण्याची टाकी ते उघडून अजिबात बघणार नाहीत. त्यामुळे तिचा अंदाज खरा ठरला आणि खरोखरच ती हुशार होती. पोलीस थोडंसं इकडे तिकडे बघून लगेच खाली आले आणि लगेच म्हणाले, मॅडमच्या घरात काहीही नाही. पोलीस म्हणाले, ती स्त्री इथून कधीच निघून गेली असेल. आपल्याला पुढे जायला हवं. इथेच थांबून वेळ नको घालवायला. तेव्हा पोलीस घरातून बाहेर निघाले. कविताने मोठा श्वास घेतला. तेव्हा तिला त्या महिला पोलीसकडून समजलं की मुंबईच्या जेलमधून एक महिला गुन्हेगाराला शोधण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहोत. पोलीस गेल्यानंतर लगेच कविता छतावर गेली आणि टाकीचे झाकण काढून तिला बाहेर काढलं. थंड पाण्यामुळे ती अगदी थरथर कापत होती. 10 मिनिट तिला काही सुचलं नाही. कविता विचार करू लागली की अजून थोडा उशीर झाला असता तर ही पाण्यामध्येच मरून गेली असते. एवढी तिची हालत खराब झाली होती. लवकरात लवकर तिला खाली घेऊन आली आणि हीटरच्या जवळ बसवले. तिला कपडे बदलायला दिले. हीटरच्या जवळ बसवल्यामुळे तिला थोडंसं बरं वाटू लागला. तिला भूक लागली असेल म्हणून काहीतरी खायला द्यावे असा विचार केला. नंतर कविताने तिच्यासाठी चहा बनवला आणि काहीतरी गरम खायला घेऊन तिच्याजवळ आली. कविताला वाटत होते की तिच्या चेहऱ्याकडे बघून खूप निरागस दिसत आहे. तिच्याकडे बघून असं वाटत नाही की ती गुन्हेगार आहे. ही चांगली स्त्री आहे असं वाटत होतं. गुन्हेगार नसेल असे कविताला वाटत होते. थोड्या वेळाने ती स्त्री थोडीशी चांगली झाली. गरम चहा आणि गरम खाण्याने तिची हालत थोडीशी चांगली झाली होती.
तेव्हा कविता त्या स्त्रीला म्हणाली की तुला बघून असं वाटत नाही की तू गुन्हेगार स्त्री आहे, पण पोलीस तुझ्या मागे का लागले आहेत? तू काय केलं आहे? मुंबईच्या जेलमध्ये तू का गेली होती? तुला जेलमध्ये कैद का केलं होतं आणि तिकडून पळून का आली आहेस? एवढे सगळे प्रश्न केल्यावर ती स्त्री शांत झाली. ती म्हणू लागली की गुन्हेगार नाही, मी गुन्हेगार नाही, मी मुंबईच्या जेलमधील जेलर आहे. मग तर कविता शांतच झाली. म्हणाली, हे काय बोलतेस? जेलर आहे तर मग जेलरच्या पाठीमागे पोलीस का लागले आहे? हा विचार कविता करू लागली. मग ती स्त्री म्हणाली, जेलरच्या पाठीमागे गुन्हेगार असल्यासारखं तुझ्या मागे पोलीस का लागले आहेत? सुंदर महिला तिची कहाणी सांगू लागली. खूप मोठी कथा आहे, मी तुम्हाला सांगते. ती स्त्री म्हणाली, ही कथा खूप हळवी आहे, तुम्ही पण ऐकावीच लागेल. मी गुन्हेगार नाही, मी जेलर आहे असं म्हणत होती. कविता म्हणते, असं काय झालं की पोलीस तुझ्या मागे लागले आहे? कारण कविताने सुद्धा एकदा जेलरच्या जागेसाठी अर्ज केला होता. त्यामुळे कविता म्हणते की तिकडे खरं काय आहे ते मला सांगा, मला सुद्धा जेलर व्हायचं होतं. त्यामुळे ती सांगू लागली, तुम्हाला ऐकून आश्चर्यचकित व्हाल. तिकडे काय होतं तुमचा विश्वास देखील बसणार नाही, तुमच्या अंगावर शहारे येतील. तर मग ऐका माझी कहाणी. माझं नाव गौरी, मी खूप इज्जतदार घराण्यातून आली आहे. माझ्या घरी खूप चांगलं आहे. 2 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. माझे वडील देखील मुंबईच्या पोलीस ठाण्यात हवालदार होते. त्यांनी आम्हाला लहानपणापासून खूप चांगले संस्कार दिले. नेहमी खरं वागायचं, इमानदार वागायचं हेच शिकवलं. आणि ते नेहमी म्हणायचे आपल्या कामाशी काम ठेवायचं, नेहमी वफादार राहायचं, मग कितीही छोटं असो किंवा कितीही मोठं. माझे वडील देखील एक इमानदार पोलीस होते. पूर्ण नोकरीमध्ये त्यांनी 1 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार कधीच केला नाही. त्यामुळे ते स्वतःला खूप अभिमान करतात. यांनी कधीच रिश्वत घेतली नाही. कामाला मात्र तटून राहायचे. यामुळे खूप हालाकीचे दिवस आम्ही काढले. आम्ही एवढी मुलं आणि बाबांचा एवढासा पगार, यामध्ये आम्ही खूप गरिबीमध्ये दिवस काढायचे. खूप वाईट परिस्थिती होती. गौरी वडिलांची खूप लाडकी होती. गौरी नेहमी तिच्या वडिलांना म्हणायची की तुम्ही तुमच्या मित्रांना बघा, त्यांनी किती प्रगती केली आहे, ते कुठून एवढे पैसे आणतात, त्यांच्याकडून काहीतरी शिका, म्हणजे आपण पण प्रगती करू, ऐशारामात जीवन जगू, घरामध्ये रोज चांगलं काहीतरी खाऊ. त्यांची मुलं बघा किती चांगलं खातात पितात, चांगल्या स्कूलमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. आणि गौरी म्हणते, आम्ही मात्र सरकारी स्कूलमध्ये जायचं, फाटकी कपडे घालायची आणि ते मात्र नवीन नवीन पक्वान खातात. आपल्याकडे खायलासुद्धा नाही काही. आपल्याला रोज तेच शिळी चपाती खावी लागत आहे. दिवाळी आली तरी चांगले अन्न नाही भेटत. फटाके कपडे तर खूप दूरची बात आहे. व्यवस्थित जेवण देखील मिळत नाही. मिठाई तर खूप लांबच राहते. एवढी वाईट परिस्थितीतून आम्ही दिवस काढले. नंतर गौरीला नोकरीसुद्धा तशीच मिळाली. पगार पण जास्त नव्हता. एका छोट्याशा कंपनीत काम खूप असायचं. नंतर तिने ती नोकरी सोडली आणि एक सरकारी शाळा होती ती जॉईन केली. त्याच्यामध्ये तिला पुन्हा नोकरी मिळाली. गौरीचे वडील हवालदार असल्यामुळे ते नेहमी विचार करायचे की बाबा, मी मुंबईच्या जेलमध्ये जेलर बनू का? तेव्हा तिचे वडील म्हणाले, एवढी मोठी काही गोष्ट नाही, तू परीक्षा दे, चांगले मार्क मिळव, सगळे परीक्षा पास झाल्यानंतर तू जेलर होशील. त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागते. जेलरची नोकरी एवढी सोपी नाही. तेव्हा गौरी म्हणते, बाबा तुम्ही कोणत्या जमान्यात राहता? आता तर रिश्वतखोरी करतात, पैसे देऊनच कामं होत असतात. तुम्ही फक्त एकदा माझं नाव सांगितलं तरी मला जेलर म्हणून घेतील. माझ्याबद्दल एकदा शिफारस तरी करा, माझं नाव सजेस्ट करा. माझं नाव जेलर या पदासाठी घ्यायला आपल्याकडे पैसे नाहीत द्यायला, पण फक्त नावच माझं सुचवून तरी बघा. तिच्या या बोलण्याने बाबांना खूप राग आला आणि ते म्हणाले, पूर्ण आयुष्यात मी असलं काहीच केलं नाही आणि आता इथून पुढे देखील असं काही करेल असा विचार पण करू नको. ते खूप इमानदार आणि फर्जी होते. मग तिची छोटी बहीण तर शाळेत होती, अभ्यास करत होती. गौरीचे वडील रिटायर होणार होते आणि त्यांच्याकडे राहायला जागासुद्धा नव्हती. पोलीस क्वार्टरमध्येच ते राहायचे. म्हणून गौरीने ठरवलं की मुंबईच्या जेलरमध्येच जेलर बनायचं.
खूप अभ्यास करायचा, मोठं व्हायचं, सगळ्यांना व्यवस्थित जपायचं, पालनपोषण करायचं. गौरी नेहमी विचार करायची की मी सगळ्यात मोठी आहे आणि माझ्यावर खूप जबाबदारी आहे, मलाच सगळं बघायचं आहे, असा तो नेहमी विचार करत होती. मग खूप अभ्यास केला. मग एके दिवशी मुंबईला परीक्षा होती. तेव्हा त्या परीक्षेमध्ये तिचं सिलेक्शन झालं. जीवनातील सगळ्यात मोठा दिवस होता. तिचं स्वप्न पूर्ण झालं. खूप आनंद झाला. तिच्या वडिलांनाही खूप आनंद झाला. तिच्या वडिलांनी तिला सांगितले की हे जेलर खूप सोपं काम नाही. त्यावेळी तुला खूप मोठ्या मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल. मी माझी ड्युटी जशी आयुष्यभर निभावली तशी तुला देखील तुझी ड्युटी प्रामाणिकपणे निभवावी लागेल. मुंबईचं जेल हे खूप खतरनाक जेल आहे. तिथे गुन्हेगार महिला खूप खतरनाक आहेत. गौरी म्हणाली ठीक आहे. नंतर ती नोकरीला रुजू झाली. सुरुवातीला तिचे काही दिवस खूप चांगले होते. तिला वाटत होते की माझ्या हातात पॉवर आहे, काठी आहे, मला कोणाला घाबरायची गरज नाही, माझी नोकरी खूप चांगली आहे. खूप खुश होती ती. ती रोज नोकरीला जात होती. गौरीची इथपर्यंत कहाणी ऐकून कविता चूप झाली. कविताला असं वाटत होतं की गौरीच्या ठिकाणी कविताच आहे. गौरी एवढ्या आकांताने सांगत होती की कविताला वाटायचं तिच्या समोर सगळं काही चाललं आहे. गौरी खूप आवडीने तिची कथा सांगत होती. गौरी सांगत होती की मुंबईचं जेल खूप खतरनाक जेल आहे. तिथल्या गुन्हेगार महिला देखील खूप खतरनाक आहेत. गुन्ह्यानुसार कैद्यांना शिक्षा केली जाते. रोज सकाळी 6 वाजता जेलचा दरवाजा उघडतो. नंतर त्या महिलांना नाश्ता दिला जातो. नंतर त्या महिलांसाठी कामाचं नियोजन केलं जातं. चक्की पिसावी लागते, शिलाई करावी लागते. नवजवान आणि जे तरुण मुले आहेत त्यांना देखील ही कामे करावी लागतात. मात्र तरुण मुलींसाठी काही शिकण्याची व्यवस्था आहे. जेलमध्ये जे नंतर मोठे झाल्यानंतर जेलमधून बाहेर निघून काहीतरी समाजासाठी चांगलं करतील यासाठी जेलमध्ये शिक्षणाची व्यवस्था देखील असते. नंतर संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताला जायच्या वेळी येऊन त्या महिलांना जेवण दिलं जातं. परत जेलमध्ये बंद करून ठेवलं जातं. एवढ्या गुन्हेगार महिला होत्या की त्यांचे ग्रुप तयार झाले होते. गुन्हेगार महिलांनी अगदी घट्ट अशी दोस्ती एकमेकांची बनवली होती. काही महिला खूप भयानक होत्या. त्यांचे खूप भयानक गुन्हे करून त्यांना पकडलं गेलं होतं. नंतर जेलमध्ये अडकल्या होत्या. गौरी म्हणाली की मला काम करण्यास माझं मन लागत नव्हतं. रोज तेच बघून टेन्शन यायचं. गौरी म्हणाली मला या कामाची कधी सवय देखील नव्हती. मात्र रोज तेच बघून आणि वडिलांची इमानदारी वफादारीचा पाठ ऐकून मी कामाला जात होते. मी त्या स्त्रियांना काहीच त्रास देत नव्हते. मी त्या स्त्रियांना कधी मारत नव्हते, दुखवत नव्हते. त्यामुळे त्या स्त्रियांना मी आवडत होते. स्त्रिया म्हणायच्या की तुम्ही पहिली जेलर अशा आहात, तुम्ही कधीच आम्हाला त्रास देत नाही, आमची केवढी काळजी घेता. तुमच्यामुळे एक पण पोलीस आमच्यावर हात उचलत नाही, आम्हाला मारत नाही. नाहीतर याच्या अगोदर आम्हाला खूप त्रास द्यायचे हे लोक. तेव्हा कविताला ऐकून अजून बरं वाटं लागलं. खरंच खूप चांगली स्त्री आहे, गुन्हेगार नाही. या गुन्हेगारांनाही ती किती जपते. पुन्हा गौरी सांगू लागली की मी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सांगून ठेवले होते की एकाही महिलेला मारायचे नाही, त्यांच्यावर हात उचलायचा नाही. सगळं काही सुरळीत चाललं होतं. मग सगळं काही सुरळीत चालू होतं तेव्हा गौरी दररोज राऊंड मारण्यासाठी पोलीस ठाण्यात फिरत होती. तिला एक महिला रडताना दिसली. त्या महिलेला तिने विचारलं की का रडत आहेस. तेव्हा तिने सांगितले की एका पोलिसाने तिला खूपच जोरात कानाखाली मारले आहे. तेव्हा गौरीला खूप राग आला. ती म्हणाली एवढ्या वेळा सांगून सुद्धा तुम्ही असं का करता. त्या गुन्हेगार असल्या तरी महिला आहेत, त्यांच्यावर असा हात उचलायचा नाही. तेव्हा तिने पुन्हा त्या कर्मचाऱ्यांना जाऊन सांगितले की मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की या महिलांवर असा हात उचलायचा नाही. त्या गुन्हेगार असल्या तरी त्या महिला आहेत. गौरीने जेलमध्ये खूप सुधारणा करायला सुरुवात केली. जेलमध्ये खूप वेगळ्या प्रकारचे शिक्षण त्या महिलांना देण्यास चालू केले. त्या महिला पुन्हा बाहेर आल्यानंतर स्वतःसाठी काहीतरी कमावतील, खातील. गौरीने एवढी सुधारणा केल्यामुळे गौरीला सन्मान केला. एक मेडल देखील भेटलं. वडिलांनाही खूप आनंद झाला. तिची खूप सगळे कौतुक करू लागले. गौरीच्या लग्नाचा विचार चालू होता. गौरीला एका मनीष नावाच्या मुलाची जागा आली होती. मनीष देखील तिच्या वडिलांच्या विचारांचाच होता. इमानदार आणि वफादार हे आयुष्याचं सोनं आहे. पूर्णपणे तेच निभवायचं या विचारांचा मनीष देखील होता. त्यामुळे गौरी खूप खुश होते. तिला जीवनसाथी सुद्धा
खूप चांगला भेटला आहे, जो की इमानदार आणि दुसऱ्यावर अन्याय करत नाही. त्यामुळे ती खूप खुश होती. तिचं जीवन खूप सुखाने चाललं होतं. नंतर काही दिवसात तिला तिच्या नजरेत तुपाचे काही डबे दिसले. तिने सुरुवातीला एवढं काही लक्ष दिलं नाही. तिला वाटलं की गुन्हेगार महिलांचे जे नातेवाईक आहेत तेच त्यांच्यासाठी काहीतरी खायला पाठवत असतील. रोज रोज तुपाचे डबे जेलमध्ये महिलांकडे येत होते. हे गौरीला माहीत नव्हतं आणि ती लक्षही देत नव्हती. तिला वाटायचं नातेवाईक काहीतरी खाण्यासाठी पाठवत असतील. परंतु तिने आज बघितलं की या महिलांकडे रोज रोज गाईच्या शुद्ध तुपाचे डबे येत आहेत. हे कशासाठी आहे तिला ते सुचलंच नाही, कळलंच नाही. मग तिने विचार केला की मला हे माहीत करून घ्यायला हवं की काहीतरी गडबड जरूर आहे. मला माहीत करून घ्यायला हवं हे देशी तुपाचे डबे कशाला जेलमध्ये येतात आणि हे कोण मागवत आहे, कोण काही तूप देत आहे. तेव्हा ते खाण्यासाठी मग तिने विचारलं. मी एका महिला कॉन्स्टेबलला सांगितलं होतं की कुठून येतात हे डबे ते मला सांग. ती खूप वफादार होती. तिने जासूसी करायला सांगितली. ही सर्व खबर मला दे. कुठून कोणासाठी हे तुपाचे डबे येतात ती खबर देऊ लागली. कॉन्स्टेबल आतमध्ये काय चाललंय ते सगळं सांगत होती. देशी तुपाचे डबे उघडले, त्याची तपासणी केली. तेव्हा तिला कळलं की खरंच शुद्ध तूप आहे. तूप कशासाठी येत आहे आपल्याला माहीत करून घ्यायला हवं. या तुपाचा वापर कोण करतं, कोण खातं हे सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. मी याचा सगळा रिपोर्ट बनवणार आहे असं गौरी म्हणते. कारण दिवसा मी ड्युटीवर असायचे, रात्रीच्या वेळी वेगळी जेलर ड्युटीवर असतात. दिवसा असं काही करणं कोणाची हिंमतच होणार नाही, कारण मी सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवत असते. मला रात्री काय होतं ते एकदा बघावं लागेल. तूप कोणासाठी येतं मला बघावं लागेल. रात्री काय होत आहे याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. त्यामुळे मला एकदा रात्री ड्युटीवर यावं लागेल असं कविता म्हणाली. सुनीता म्हणाली हे तुपाचे डबे रोजच येतात. सुनीता ही कॉन्स्टेबल होती. गौरी म्हणाली तुपाचे डबे एवढे सारे रोज येतात. माझ्या नजरेस हे नॉर्मल नाही. मी याचा अंदाज पण लावू शकत नाही. तुपाचे डबे कोण पाठवतो, कोणासाठी पाठवतो. मला याची जासूसी करायला सांगितली. जासूसी करायला सांगते तेव्हा त्याची पूर्ण माहिती मिळेल. तूप कोणासाठी येतं तिला सांगितल्यावर तिने मला सांगितलं की रोज रात्री एका अंधाराच्या खोलीमध्ये काही खास महिला त्यांच्यासाठी हे तुपाचे डबे मिळतात. रात्रीच्या जेलर पूर्ण स्टाफ यामध्ये सामील आहे. त्यांना या गोष्टी माहिती आहेत. कार्यालयामधील अजून 2 GR लोक यामध्ये सामील आहेत. त्यांच्यावर कविता पुन्हा अंधाराच्या खोलीमध्ये देशी तूप महिलांना दिलं जातं म्हणजे काय. तर जासूसने सांगितलं ज्यांच्या महिला खोलीमध्ये जाऊन देशी तूप खातात. जासूसने सांगितलं की त्या महिलांची नावे देखील सांगितली. गौरी मात्र आश्चर्यचकित झाली, कारण तिने पाहिलं की त्या महिला खूप परेशान, दुबळे पतल्या होत्या आणि तूप खाल्ल्यामुळे त्यांची तब्येत एवढी चांगली झाली आहे. जासूसने माझ्या कानात सांगितलं, मॅडमजी जे ही देसी तुपाची कमाल आहे, एक साधी गोष्ट नाही. मला पूर्ण समजलं होतं. मला याच्यामध्ये काहीतरी करावं लागेल. लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. मग एक रात्री मी ठरवलंय की रात्रीच्या शिफ्टला यायचं. मग त्या दिवशी मी रात्रीच्या शिफ्टला यायचं असं ठरवलं. परंतु हा विचार ऐकून सगळे लोक आश्चर्यचकित झाले. जणू त्यांच्यावर वीजच तुटली किंवा खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला. मी ठरवलं की आज दुपारी चांगली झोप घ्यायची. मला रात्रभर कोण कुठे काय करत आहे यावर व्यवस्थित लक्ष ठेवता येईल. मग रात्री 9 वाजता मी ड्युटीवर आले. तेव्हा मी पाहिलं की एक लेडीज कॉन्स्टेबल चोरून कुठेतरी चालली होती. मग मी विचार केला की तिच्या मागे मागे जाते. मी सुद्धा हळूहळू तिच्या मागे मागे जाऊ लागली. मला एक धक्काच दिला. ती अंधाऱ्या खोलीत गुन्हेगार महिलांना देसी तूप देत होती. तेव्हा मी विचार केला रात्रीच्या 9-10च्या सुमारास या महिलांना देशी तूप देण्याची गरज काय आहे. या अंधाऱ्या खोलीत हे लेडीज कॉन्स्टेबल या गुन्हेगार महिलांची मदत का करत आहे. मी सुद्धा आश्चर्यचकित झाले. पण या गोष्टीमध्ये खूप सारे लोक सामील होते जे मला एकटीला चूक ठरवू शकत होते.
मी काहीच न बोलता तेथून फक्त बघत राहिली आणि या गोष्टी फक्त निहाळत राहिली. जेव्हा कधी चांगली वेळ भेटेल तेव्हा या गोष्टीचा नक्कीच खुलासा करेल, पूर्ण पुराव्यानिशी. नंतर रात्री 11 वाजल्या. मग माझं डोकं थोडंसं खुर्चीवर ठेवलं. जाणून बुजून झोपण्याचं नाटक केलं, कारण बाकीच्यांना वाटेल की मी झोपली आहे, आणि थोडा वेळ झोपण्याचं नाटक केलं. त्यानंतर लेडीज कॉन्स्टेबल माझ्या जवळून गेली. मला झोपलेलं बघून बाहेर गेली आणि कोणाला तरी सांगू लागली की मला वाटते मॅडमला कोणीतरी झोपेची गोळी दिली आहे, त्यामुळे मॅडम लवकर झोपल्या आहेत. तिने सांगितलं की त्या गोळीचा असर खूपच लवकर दिसला आहे. मग तिने सांगितलं की लवकर लवकर गुन्हेगार महिलांना सांगा की तुमची कामं लवकर लवकर आवरून घ्या, मॅडम झोपल्या आहेत. तोपर्यंत मी झोपायचं नाटक करत होते. मी आश्चर्यचकित झाले की हे जेलमध्ये काय चाललं आहे. मला आजपर्यंत याची खबर देखील नव्हती. नवीनच पाहायला मिळत आहे. माझ्या पाठीमागे हे लोक काय काय करतात मला याचा अंदाजसुद्धा नव्हता. या अंधाऱ्या खोलीत मी खूप वेळ विचार केला की मला जाऊन त्यांना खोलीत काय चाललं होतं, काय नाही हे पाहायला पाहिजे. परंतु मी जसं उठायचा प्रयत्न करायचे तसे मला चक्कर यायची, कारण माझ्या चहामध्ये झोपीच्या गोळ्या मिळवल्या होत्या आणि त्या आता असर करायला लागल्या होत्या. त्यामुळे मी तिथेच झोपली आणि सकाळी जाग आल्यावर माझं डोकं मला जडजड लागू लागलं. मला उठूसुद्धा वाटत नव्हतं. डोकं खूप जड लागू लागलं. मग मी घरी गेले आणि घरी गेल्यावर कोणाला तरी हे सांगावं असं मला वाटत होतं, परंतु मी कोणालाच सांगितलं नाही. फक्त हाच विचार करत राहिले की लेडीज कॉन्स्टेबल बरोबर दुसरा कोण होता, तिला काय मदत करत होता, काय करावं सुचत नव्हतं. त्यानंतर पुन्हा मी रात्री ड्युटीवर गेले. त्यावेळी मी ठरवलं आत्ता काय करायचे आहे, मला काय करावं लागेल, काय केल्याने हे सत्य सर्वांसमोर येईल. मी पुन्हा एकदा आज सुद्धा झोपायचं नाटक करायचं ठरवलं. मग थोड्याच वेळात एक लेडीज कॉन्स्टेबल माझ्यासाठी चहा घेऊन आली. तो चहा मी प्यायचाच नाही असं ठरवलं. माझ्याजवळच एक वॉश बेसिंग होतं. त्या वॉश बेसिंगमध्ये मी तो चहा ओतला आणि मोकळा कप खाली ठेवला आणि झोपण्याचं नाटक केलं. तेवढ्यात ती लेडीज कॉन्स्टेबल आली. तिने तो कप उचलला. माझ्या नाकाजवळ हात ठेवून पाहिलं की मी खरंच झोपली आहे का. मी झोपण्याचं नाटक केलं होतं. थोड्या वेळाने रात्रीच्या 11 वाजण्याच्या सुमारास लेडीज कॉन्स्टेबलने सर्व लाईट बंद करायला सुरुवात केली. संपूर्ण जेलमध्ये पूर्ण अंधार करून ठेवला. मी हळूच उठले आणि अंधारामध्ये चालू लागले. एका ठिकाणी मला उजेड दिसला. मोबाईलचा टॉर्च कोणीतरी चालू ठेवला होता. त्या खोलीमध्ये गुन्हेगार महिला देसी तूप खात होत्या, तर काही महिला खाली सुरुंग खोदत होत्या. मी एकदम ओरडले, काय चाललं आहे. एवढा मोठं काम करण्यासाठी माझा पूर्ण स्टाफ त्याच्यामध्ये सामील होता. सगळं काही माझ्या डोळ्यासमोर चाललं आहे, पण तरीही माझा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. तेव्हा त्यांनी चांगलाच मोठा सुरुंग खोदला देखील होता. 2 महिला होत्या ज्या मुंबईमधील खूप मोठ्या गुंडांच्या साथीदार होत्या. त्या गुंडांनी त्यांना जेलमधून काढण्यासाठी हा प्लॅन बनवला होता. खूप महिन्यांपासून हे काम चालले होते. पोलिसांचं पूर्ण स्टाफ त्याच्यामध्ये सामील होता. 2 महिलांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती आणि त्यामुळे त्यांना तिथून फरार व्हायचे होते, म्हणून त्या तुरुंग खोदत होत्या. जेव्हा मी म्हटलं काय चाललं आहे इथं, तेव्हा एकीच्या हातून मोबाईल खाली पडला आणि दुसरी सुरुंग खोदत होती. सुरुंग खोदणे काही सोपे काम नव्हते. पूर्ण दगडाचं काम तुरुंगामध्ये केलेलं होतं. त्याच्यासाठी खूप साऱ्या ताकदीची गरज असते आणि ती ताकद मिळवण्यासाठी त्या महिलांना देशी तूप पुरवलं जात होतं. हे सगळं माझ्या डोळ्यासमोर चाललं होतं. तेव्हा मी लेडीज कॉन्स्टेबलला विचारलं, अजून कोण कोण आहे तुमच्याबरोबर. ती काहीच बोलली नाही. मग मी म्हटलं, मी हाय कमिशनरला सांगून ठेवते, मग तुझी नोकरी जाईल, मग तू बोलशील. मी हाय कमिशनरला फोन करणार. तेवढ्यात डोक्यात पाठीमागून कोणीतरी काहीतरी मारले आणि मी बेशुद्ध पडले. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी स्वतः एका तुरुंगामध्ये कैद होते. लेडीज कॉन्स्टेबलने माझ्या डोक्यामध्ये काहीतरी मारले असेल, त्याच्यामुळे मी बेशुद्ध झाले.
नाहीतर ती पकडली गेली असते. मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा माझ्याबरोबर एक कॉन्स्टेबल होते. गुन्हेगार महिलांची मदत करण्यासाठी त्या गुंडाने खूप सारे पैसे मोजले होते. नंतर त्या पोलीस कॉन्स्टेबलने माझ्याकडून सुट्टीसाठी एक अर्ज केला. म्हणजे मी गायब झालेले आहे हे कोणाला समजू नये म्हणून त्यावर माझी सही देखील घेतली. पहिल्यापासूनच गुन्हेगारकडून त्यांचा गुन्हा कबूल करण्यासाठी जेव्हा जायचे तेव्हा एका खोलीमध्ये कॅमेरा बसवला होता आणि नेमकं त्याच खोलीमध्ये आज मी होते. त्यामुळे दोघीही त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत होतो आणि आमचे बोलणे देखील रेकॉर्ड होत होतं. कॉन्स्टेबल महिलेने मला तिची सर्व पराक्रम सांगितला. मला सांगितलं की कसे आम्ही यामध्ये सामील झालो, आम्हाला किती पैसे दिले. ती खूप हसत होती. मी फक्त एवढाच विचार करत होते की इथून कसं सुटायचं. मग दुसरा दिवस आला. कॉन्स्टेबल माझ्यासाठी जेवण घेऊन आली. तेवढ्यात मी तिच्या डोक्यात एक काठी मारली आणि तिथून निसटले, कारण माझ्या जीवाला सुद्धा धोका होता. आता फक्त काही मला त्या रूममधून तो कॅमेरा मिळवायचा आहे, ज्यामुळे मी हे सत्य सर्वांसमोर उघडं करू शकते. मला काहीही करून त्या कॅमेऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तेव्हा मी तिकडे तर जाऊ शकत नाही, कारण तिकडे जाणं खूप खतऱ्याचं काम आहे. त्यावेळी कविता म्हणाली की मी तुझी मदत करायला तयार आहे. गौरी खूप खुश झाली. मी स्वतः जेलर या पदासाठी खूप अर्ज केला आहे. कदाचित जेलर पदावरून तुला काढून टाकलेलं असावं, त्यामुळे पेपरमध्ये जेलर पदाची जाहिरात केली आहे. त्यावेळी कविता त्या ठिकाणी तिचं सिलेक्शन झालं. कविताने गौरीला वचन दिलं की मी तुझी पूर्ण मदत करेल. ड्युटी जॉईन करताच तिने फिरून सर्व भाग एकदा तपासून पाहिला. कुठे गुन्हेगार महिलांना ठेवलं जातं, त्यांना कुठून देशी तूप पुरवलं जातं, ते कशा प्रकारे सुरुंग खोदतात याची सर्व माहिती तिने काढली. तिला काहीतरी करून गौरीची मदत करायची होती आणि गौरीला निर्दोष सिद्ध करायचं होतं. खूप विचार केल्यानंतर कविताने हाय कमिशनरला एक पत्र लिहिलं. त्याच्यामध्ये लिहिलं की जेलमध्ये सुरुंग खोदला जात आहे. लेडीज कॉन्स्टेबल नाईट ड्युटीचा पूर्ण स्टाफ त्याच्यामध्ये सामील आहे. मुंबईमधील खूप मोठ्या गुंडांच्या साथीदार ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हा सुरुंग खोदला जात आहे. मला गौरीने त्याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगितली आहे. एका खोलीमध्ये गौरीने कॅमेरा लावला होता, त्याच्यामध्ये सर्व रेकॉर्ड झालेला आहे. तो कॅमेरा आपल्याला मिळाला पाहिजे. तेव्हा रात्री 11 वाजता तुम्ही सर्वजण इथे हजर व्हा असं पत्र तिने लिहिलं. मग रात्री 11 वाजता पूर्ण हाय कमिशनरची टीम त्या ठिकाणी हजर झाली आणि रंगेहात सुरुंग खोदणाऱ्या महिलांना पकडलं. लेडीज कॉन्स्टेबल, महिला जेलर ह्या सर्वांना पकडलं. गौरीने कविताचे खूप आभार मानले. कवितामुळेच गौरीची सुटका झाली. दोघींची अगदी पक्की दोस्ती झाली. गौरीला पुन्हा एकदा नोकरी जॉईन करण्यास सांगितलं. गौरी निर्दोष सिद्ध झाली. गौरीला पुन्हा मानसन्मान देण्यात आला. तिला सरकारकडून अवॉर्ड देखील मिळाला. गौरी आणि कविता दिवस आणि रात्री या दोघींनी जेलरची ड्युटी खूप चांगली प्रकारे पार पाडली. आता पुन्हा पहिल्यासारखं अगदी हसत खेळत असणारं पोलीस स्टेशन तयार झालं. मित्रांनो, ही सत्य घटना जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.